लाख प्लस लीडनी पुढे 1 लाखाची लीड किंवा 1.5 लाख प्लसची लीड ही निर्णायक लीड जवळपास मानली जाते आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या मतदारसंघात 1 लाख प्लसची आघाडी आहे तिथे विजयी जल्लोष कार्यकर्त्यांनी आधीच सुरू केला आणि आता फेऱ्या हळूहळू कमी होत आल्यात। त्यामुळे अर्थातच निर्णायक फेऱ्यांकडे वाटचाल सुरू आहे। शेवटच्या टप्प्यातल्या मतमोजणीच्या फेऱ्या आता शिल्लक राहिलेल्या आहेत। महाविकास आघाडीचं महायुतीचं चित्र पश्चिम महाराष्ट्रातलं आपण बघितलं। पश्चिम महाराष्ट्र आणि खास करून विदर्भ या 2 प्रदेशांमध्ये भाजपला मोठा फटका बसलाय, महायुतीला मोठा फटका बसलेला आहे। आणि जर देशाचा आपण व्यापक विचार करायला गेलो तर देशामध्ये उत्तर प्रदेशाची जी आकडेवारी आहे ती भाजपसाठी निश्चितच धक्कादायक असेल, कारण महाराष्ट्रात जर का जागा कमी जास्त झाल्या तर त्या जागांची बेगमी कुठून करायची याची तयारी भाजपने केल्याची चर्चा होती। पण उत्तर प्रदेशात भाजपचा परफॉर्मन्स इतका खाली आहे याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला नव्हता। त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये आता भाजपची सत्ता असून सुद्धा इतक्या कमी जागा का आल्या याची चर्चा होईल। महायुतीचं विजयी सेलिब्रेशन सुरू झालंय, ठाकरे गटाचं विजयी सेलिब्रेशन आपण पाहतोय आणि अवघी काही क्षणांची विश्रांती घेऊन आम्ही परत येणार आहोत। लगेचच महाकव्हरेज इकडे सुरू राहील दिवसभर। आपण बघताय पाहत राहा एबीपी।